असावी चांगली बियाण्याची हो प्रत विठ्ठल 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 विठ्ठल. मग आता बियाण्याची प्रत चांगली असावी याच्यासाठी मी वेगळं काही सांगण्यापेक्षा जगद्गुरु संत तुकोबराय काय म्हणतात, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ कोमटी. 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 हे शुद्ध बीजापोटी फळे रसाळ कोमटी. चांगल्या प्रतीचं बियाणं निवडायचं म्हणजे काय निवडायचं. आता तुम्ही म्हणणार आम्ही तर काही घरी बियाणं तयार करत नाही, बाजारातनं कंपनीचं जे बियाणं आहे ते आणतो. बरोबर आहे, परंतु वर्षानुवर्ष कपाशी लावत असताना वेगवेगळ्या वाणांचा तुम्ही त्या ठिकाणी ट्राय केला असेल, वापर केला असेल. मग कुठेतरी आपण आपली एक सत्सद विवेकबुद्धी अशी वापरायची की आपल्या परिसरामध्ये सातत्यानं कोणतं वाण लावल्यानंतर जर शस्यकिडी जास्त येत असतील, कोणता एखादा रोग लवकर येत असेल किंवा त्या ठिकाणी तुम्हाला बोंडअळीचा प्रादुर्भाव जास्त होत असेल, तर अशा वेळी ते वाण टाळून पर्यायी दुसरं वाण जे आपल्या भागामध्ये सुयोग्य आहे याचं कुठेतरी एकमेकांना आपल्याला विचारलं पाहिजे. एकमेका सहाय्य करून, मी मगाशीच म्हटलं, एकानं नाही करायचं, सगळ्यांनी मिळून करायचं. म्हणून जर एखादं वाण आपल्या भागात चालत नसेल तर त्याला पर्यायी वाण दुसरं घेतलं पाहिजे आणि हे आपल्या अनुभवातनं शिकायचं. त्या ठिकाणी बोंडअळीसाठी कोणतंही प्रतिकारक्षम वाण नाही आहे, कारण ज्या ठिकाणी बीटीला प्रतिकार क्षमता विकसित झाली गुलाबी बोंडअळीमध्ये, तर त्या ठिकाणी कोणत्याही वाणामध्ये बीटीच आहे सारख्या पद्धतीनं, त्याला काही ते दाद देणार नाही. परंतु किमान सुरुवातीच्या काळामध्ये रसशोषक किडी असतील, तुमची त्या ठिकाणी मर असेल, मुळकूज असेल, रोपावस्थेमध्ये ज्या ठिकाणी फटका बसू शकतो, अतिवृष्टी झाली असेल, दुष्काळ ताण पडला असेल, अशावेळी कोरडा मुळकूज असेल किंवा ओला मुळकूज असेल, परिस्थितीनुसार तो येतो. डॉक्टर साहेब रोगशास्त्रज्ञ आहेत, ते तुम्हाला पर्सनली बोलताना पण सांगतील आणि नेहमी आम्ही सांगत असतो व्याख्यानातनं की सुरुवातीच्या अवस्थेत किडीपेक्षा रोगाची काळजी जास्त घ्यावी लागते. महिनाभरामध्ये सुरुवातीच्या रोपावस्थेमध्ये जर तुम्हाला मुळकूज, मर आणि त्या ठिकाणी विल्ट ज्याला म्हणतो मर, तो झाला तर त्या ठिकाणी झाडाची संख्या एकरी राखता येत नाही, म्हणून ते करणं गरजेचं आहे. अशावेळी आपल्याला त्या ठिकाणी विचार करणं पाहिजे. रसशोषक किडीसाठी त्या ठिकाणी प्रतिकारक्षम वाण असले पाहिजेत. काही व्हेरायटी ह्या जासिड म्हणजे तुडतुड्यांना सहनशील असतात, काही तुडतुड्यांना असतील, थ्रिप्सला असतील, पांढऱ्या माशीला असतील, तर त्यानुसार आपल्याला तशा रसशोषक किडींना प्रतिकार